नमस्कार, मी मनीषा राहुल अवटी शिवनेर प्राईममध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते। सध्या राज्यभर गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम मोठ्या धूमधडाक्यात सुरू आहे। 9 महिने ते 15 वर्षांच्या बालकांना ही लस दिली जाते। या लस देत असतानाच कुठेतरी याचा साइड इफेक्ट देखील या बालकांना होताना दिसतोय। तर शासनाकडनं ह्या लस अत्यंत उपयोगी आणि मुलांसाठी खूप गरजेच्या असल्याचं सांगितलं जात आहे। परंतु खरंच भारतात या लसींची गरज आहे का, किंवा या लस देण्यामागे काय कारण आहेत, या दिल्या जाव्यात की नाही जाव्यात, त्याचा उपयोग खरंच काय हे जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। या संदर्भात आपण एक खास मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत। या मुलाखतीत आपल्या सोबत असणार आहेत निवृत्त प्राध्यापक डॉक्टर अशोक काळे सर। नमस्कार सर, शिवनेर प्राईममध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आपण ह्या मुलाखतीला या चर्चेला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी मी आपल्याला विनंती करेल की आपल्या प्रेक्षकांना आपण आपल्या कार्याची ओळख करून द्यावी। मी मूळचा पुणेकर, 1973 साली पुण्याच्याच BJ मेडिकल कॉलेजमधनं माझं MBBSचं शिक्षण पूर्ण करून 2000 साली माझं सामाजिक आरोग्य या विषयातलं पदव्युत्तर शिक्षण, ज्याला MD म्हणतात, ते माझं पूर्ण झालं। 1973 नंतर मी 2 वर्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या स्थापनेमध्ये पूर्णपणे व्यस्त होतो आणि नंतरच्या काळात 8-10 वर्ष माझं हॉस्पिटल चालवलं आणि गेली 14 वर्ष मी प्राध्यापक म्हणून महाराष्ट्रातल्या विविध मेडिकल कॉलेजेसमध्ये नोकरी करून मी सध्या निवृत्तीचं जीवन जगत आहे। म्हणजे अगदी आपण असं म्हणू शकतो की अतिशय अनुभवी आणि विषयातील तज्ञ अशी माहिती असणारे व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे। सर, आपण लगेचच आपल्या या मुलाखतीला, या चर्चेला सुरुवात करतोय। जसं की आपण मगाशी म्हणालो की पूर्ण राज्यभरात रुबेला आणि गोवर ह्या लसीकरणाच्या मोहिमी आहेत त्या खूप धूमधडाक्यात सुरू आहेत। अगदी छोट्या जिल्हा परिषदेच्या शाळांपासून अगदी इंग्लिश मीडियमच्या मोठ्या शाळांपर्यंत या लसीकरण मोहीम चालू आहेत। परंतु सगळ्यात पहिलं रुबेला आणि गोवर ह्या 2 गोष्टी काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे, आणि त्याबद्दल आपण आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? गोवर या शब्दातच कळतं की ते मराठी शब्द आहे तो, आणि रुबेला या शब्दाला मराठी पर्यायच नाही आहे। गोवर हा गेले लाखो वर्ष सगळ्या लहान बाळांना वयाच्या 5व्या वर्षापर्यंत एक 3-4 दिवस थोडासा ताप येतो, काही जणांना अंगावर पुरळ उठते आणि 2-3 दिवसात तो गोवर बराही होऊन जातो। ह्या बरे होण्यानंतर असं आढळलं आहे की एकदा गोवर झाला की परत आयुष्यात दुसऱ्यांदा गोवर होत नाही, कारण की शरीर या एका आजारातनं अशी प्रतिरोध शक्ती तयार करतं की परत दुसऱ्यांदा किती वेळेला गोवराचे विषाणूंनी शरीरावर आक्रमण केलं तरी ते यशस्वी आक्रमण होत नाही, कारण की प्रतिपिंड जी तयार झालेली असतात ती त्या प्रत्येक आक्रमणाचा विरोध करून शरीराला निरोगी ठेवतात। रुबेला हा जो आजार आहे, हा आजार तर मी गेले 30-40 वर्षात प्रॅक्टिस करूनही एकही रुबेलाचा रुग्ण पाहिलेला नाही। असंच मी कित्येक माझ्या जुन्या नव्या पिढीतल्या डॉक्टर्सना विचारलं, त्यांच्याही अनुभवात रुबेलाचा रुग्ण त्यांना कधी पाहायला मिळालेला नाही। त्यामुळे रुबेला हा आजार हा जणू काय एखाद्या भूतखेतासारखा एक काल्पनिक असलेला आजार वाटावा, इतकं त्याचं जे प्राबल्य किंवा त्याची 10 लाख 20 लाख लोकसंख्येत एखादा रुग्ण होत असावा का नाही याची शंका वाटावी, असा हा रुबेलाचा आजार आहे। रुबेलाचं खरं नाव आहे कंजेनायटल रुबेला सिंड्रोम, म्हणजे जन्मजात जो आजार होतो त्याला रुबेला म्हणतात। हा त्याच्या आईला जेव्हा रुबेलाची लागण होते आणि तिच्या शरीरात जर का त्याची प्रतिपिंड नसतील तर काही बाळांना तो आईकडनं हा आजार होऊ शकतो। या आजारात पुस्तकात दिल्याप्रमाणे बहिरेपणा येतो, हृदयरोग होतो आणि अजून एक 2-3 आजार त्याची लक्षणं असतात। परंतु या रुबेलाबद्दल जेव्हा लसीकरण सुरू करण्याचा विचार भारतात आला तेव्हा भारतातल्याच कित्येक शहरातल्या डॉक्टर्सनी आणि वैद्यकीय महाविद्यालयांनी याचा प्रयत्न केला की ज्या गरोदर मातांना हा झाला तर मुलांना होऊ शकतो असं समजलं जातं, त्या गरोदर मातांना लसीकरण न देता त्यांच्या किती जणांच्या त्याच्या विरुद्ध लढण्याची प्रतिरोध क्षमता आहे याचे अभ्यास भारतात 7-8 अभ्यास माझ्या माहितीप्रमाणे आहेत। आणि या सगळ्या अभ्यासात
सरासरी 90 ते 95% गरोदर स्त्रियात त्यांच्या जन्मापासूनच्या 20 वर्षाच्या काळात आपोआप लागण होऊन प्रतिरोध शक्ती तयार झालेली असते, प्रतिबिंब तयार झालेली असतात आणि तेही कोणतीही रुबेलाची लस न घेता. तेव्हा अशा प्रकारे रुबेला आणि गोवर याचं जे आजाराचं लक्षण, त्याची प्रतिरोध क्षमता याच्याबद्दलची माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मिळावी याची माझी विनंती आहे. या आधाराने आपण आपली जी निर्णय आहे की लसीकरण देणं कितपत आवश्यक आहे का अनावश्यक याचा निर्णय जो तो पालक आपल्या मुलांसंबंधात घेऊ शकतो. बरोबर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की रुबेला आणि गोवर ही दोन्ही आजार असे आहेत जे आपण आपल्या प्रतिकारशक्तीने कंट्रोल करू शकतो कुठेतरी आपल्या शरीरात, असं आपण या माध्यमातून सांगताय. पण सरकारने जे विशेष महत्त्व या 2 लसीकरणांच्या मोहिमेंना दिलेलं आहे गोवर आणि रुबेलासाठी, तर त्या मोहिमेबद्दल आपलं काय मत आहे? आपण त्या मोहिमेबद्दल काय सांगाल? असं झालं की 1960च्या आधी अमेरिकेमध्ये गोवर लसीकरण चालू झालं आणि ती गोवर लसीकरण सुरू झाल्यानंतर त्यांना असं जाणवायला लागलं की गोवरचा जो विषाणू आहे तो विषाणू वाचण्यासाठी, प्रतिपिंडांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी स्वतःचं रूप बदलून तो नव्याने परत गोवर तयार करतोय. म्हणजे त्याला म्युटंट व्हायरस म्हणतात. म्हणजे जो प्रतिपिंडांना दाद न देणारे म्युटंट व्हायरसेसच्या पिढ्यानपिढ्या तयार झाल्या आणि अमेरिकेमध्ये एवढा श्रीमंत देश, एवढी प्रभावी त्यांची आरोग्य यंत्रणा, लोकांच्या तेवढी जनजागृती होऊनसुद्धा गेल्या 60 वर्षात त्यांच्याकडचे गोवरचं प्रमाण कमी नक्की झालं आहे, पण ते निर्मूलनाच्या दिशेने त्यांची वाटचाल यशस्वी होत नाही आहे. आणि म्हणून अमेरिकेला असं वाटतं की सध्या जगात एका देशातनं दुसऱ्या जगात जो विमानांनी प्रवासाचा वेग वाढल्या कारणाने जे असे बाहेरचे लस न घेतलेल्या देशातले जे कुटुंब येतात, मुलं येतात, त्याच्यामुळे अमेरिकेत हा प्रसार होत असेल. म्हणून जोवर जगातनं निर्मूलन होत नाही गोवरचं, तोवर अमेरिका गोवरमुक्त होणार नाही. या एका समजापायी अमेरिकन सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून भारत सरकारला आणि भारतातल्या आरोग्य खात्याला आग्रह धरला की आपण गोवर निर्मूलनाचा आपण उद्देश ठेवून त्यासाठी या सगळ्या मुलांना आपण लसीकरण देऊ. आता सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा, नुसती गोवरची लसपेक्षा त्याच्याच एकाच इंजेक्शनमध्ये गोवर, गालगुंड आणि रुबेला या तिन्हीची मिळून एक लस, ज्याला MMR वॅक्सिन म्हणतात, ती झाल्या कारणाने त्यांना असं वाटतं की गोवरची लस देता देता रुबेला पण निर्मूलन होत असेल किंवा लसीकरण होत असेल तर ते चांगलं. अशा अर्थाने ती MRची जोडी, जशी एक कथा आहे की 99 रुपयात तुम्ही मांजर घेतलं तर 1 रुपयात आम्ही घोडा देऊ, कारण की त्याला दोन्ही विकायचं असतं. तसं काहीतरी MR ही जी लस आहे ती त्यांनाही मान्य आहे की रुबेलाचं भारतात प्राबल्य, त्याचा 2016 नंतर अभ्यास सुरू झाला. त्यात त्यांना सापडलं की ते इतकं नगण्य प्रमाण आहे की त्याच्यासाठी एवढी आटापिटा करून रुबेला लसीकरण 43 कोटी भारतीय नागरिकांना, कारण की 9 महिने ते 15 वर्ष याच्यात गेल्या 15 वर्षात जन्मलेली जी लोकसंख्या आहे, दरवर्षी 2.5 कोटीच्या तुलनेने 15 गुणिले 2.5 केलं तर 43 कोटी नागरिकांना ही मिझल्स आणि रुबेलाची लस देणं इतपत ही समस्या मोठी आहे का? आणि या समस्येला जर का परस्पर शरीरात प्रतिरोध संस्था सबळ असेल तर प्रतिबिंब तयार होत असताना आपल्या पूर्ण भारतातलं जे मनुष्यबळ आहे, अंगणवाडी कार्यकर्त्या लाखो आशा वर्कर, सगळे आरोग्य कर्मचारी, सगळे वैद्यकीय अधिकारी, सगळ्या वर्तमानपत्रातल्या दर पानाला 1,00,000-2 लाख रुपये देणाऱ्या जाहिराती, हे सगळं मनुष्यबळ आणि वित्त पैसा हा एका नगण्य प्रमाणातल्या आजारासाठी खर्च करणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न एका ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्ता, आरोग्य समितीचा मी माजी अधिकारी म्हणून माझ्या डोक्यात प्रश्न पडला. आणि म्हणून मी याला, जरी सगळेजण त्याच्या पाठिंबा देत असले तरी एक लहान मूल जशा त्या एका राजाला म्हणतं की अंबारीत बसेला की राजा तर नागडा कसा काय चालला आहे,
कारण की बाकीचे लोक म्हणत असतात फार चांगला वेश आहे, फार रंग चांगली आहे, त्याची फिटिंग फार चांगली आहे, हा राजा नागडा का चालला आहे म्हणून तो लहान मूल त्या आईला विचारतं. तसं बालबुद्धीने मी हा प्रश्न टाकतो की खरंच ही गोवर आणि लस आणि रुबेला हा आजार हा एवढा भयानक आहे का की भारतातले सगळे आरोग्य कर्मचारी, सगळी आरोग्य यंत्रणा 43 कोटी बालकांना इंजेक्शन देण्यासाठी वापरावी का? हा माझा बाळबोध प्रश्न आहे आणि तो मला शिवनेर टाइम्सच्या निमित्ताने व्यक्त करायला, आपल्याशी संपर्क करायला संधी दिली, हे माझं नशीब आहे. अगदीच सर, जसं ह्या माध्यमातून सरांनी गोवर आणि रुबेला यांचं किती नगण्य प्रमाणात ह्या गोष्टी आहेत आपल्या भारतात हे दाखवून दिलं किंवा त्यांच्या अभ्यासातून त्यांनी ते सांगितलं. परंतु सर कुठेतरी आपण नगण्य हा शब्द वापरला, म्हणजे अगदी टक्केवारीच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर कुठेतरी 1-2% आपण म्हणू शकतो. तर मी या संदर्भात तुम्हाला असं विचारेल की ही मोहीम जी शासनानं खूप मोठ्या प्रमाणात चालवलेली आहे, ज्याचं तुम्ही म्हणता की खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळी वित्त किंवा मॅन पॉवर तिकडे घालण्याची गरज नाही आहे. मग जर असं असेल तर भारताच्या दृष्टीने विचार केला तर ह्या लसीकरणांची किंवा ह्या मोहिमेंची किती गरज आहे भारताला? अगदी टक्केवारीच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर भारतासाठी किती टक्क्यांमध्ये ह्या लसीकरणांच्या मोहिमेची गरज आहे रुबेला आणि गोवरसाठी? कोणत्याही आरोग्य नीतीत कुठला विषय आधी हाताळायला घ्यायचा ह्याचं एक शास्त्रीय पद्धत अशी आहे की त्या आजाराचं, ज्याला बर्डन ऑफ डिझीज म्हणतात, म्हणजे रोगाचा बोजा किती आहे भारतावर, जो जास्ती मोठा बोजा असेल तर त्याला आधी प्राधान्यक्रमात घ्यायचं. आणि जो ते सगळे प्राधान्यक्रम ठरवताना बर्डन ऑफ डिझीज, त्याला डॅली पण म्हणतात, डिसॅबिलिटी ॲडजस्टेड लाईफ इयर्स, ते पाहून निर्णय घेतला जातो. यात रुबेला तर अगदी प्रायोरिटीच्या प्राधान्यक्रमात शेवटून पहिलासुद्धा कदाचित तो असण्याची शक्यता आहे. गोवरबद्दल तर म्हटलं तर जे कुपोषित बालकं असतात त्या कुपोषित बालकांमध्ये जे नैसर्गिक लसीकरण होतं तेही प्रतिपिंड तयार करायला पुरेसं पडत नाही. त्याचं कारण त्यांची प्रतिरोध क्षमता ही कमकुवत असल्याकारणाने जे नैसर्गिकरित्या त्यांच्या संपर्कात जीवाणू विषाणू येत असतात तेही त्यांच्यात प्रतिपिंड तयार करू शकत नाहीत. त्यामुळे जर का प्रतिरोध क्षमता वाढवली तर मग या सगळ्या रोगांच्या विरुद्धची प्रतिपिंड जी गेले शेकडो वर्ष तयार होत आहेत ती तयार होणं सुरू होईल. आपल्या वातावरणात 100 ते 150 रोग विषाणू आणि रोग किटाणू आहेत. या रोग जीवाणू आणि रोग विषाणूंमध्ये 100 काय त्याच्यापेक्षा जास्ती असतील, कारण की अज्ञातसुद्धा रोग जीवाणू रोग विषाणू आहेत. म्हणजे ह्या 100पैकी जर का 8-10 साठी लसी उपलब्ध आहेत, बाकी 90 जे रोग विषाणू आणि रोग जीवाणू आहेत त्यांना लसी उपलब्ध नसताना शरीर हेच त्या रोग विषाणू आणि जीवाणूंच्या विरुद्ध लढत असतं. तर माझा परत एक प्रश्न असा होतो की जर का 90% रोगांच्या विरुद्ध, विषाणूंच्या विरुद्ध शरीरालाच लढायला सांगितलं जातं, तर मग हे 5-10 जे रोग विषाणूच्याबद्दल लसी आहेत मग ते तरी त्याला तरी लस का द्यावी? पण ह्याचा अर्थ असा नाही की मी लसीकरणाच्या विरुद्ध आहे. लसी 2 प्रकारच्या असतात, एक जिवंत लस असते, एक मृत लस असते. तर मृत लसीमध्ये त्याला टॉक्सॉइड म्हणतात. आपण वर्षानुवर्ष गेले 70 वर्ष ट्रिपल नावाची एक लस आपण वापरतो, ज्या धनुर्वात, डांग्या खोकला आणि घटसर्प याचे टॉक्सॉइड दिले जातात. ती लस अत्यंत चांगली आहे आणि त्या लसीला माझा अजिबात विरोध नाही आहे, कारण की त्यात जीवाणू आणि विषाणू हे शरीरात जिवंत रूपात टाकले न जात असल्याकारणाने त्या व्यक्तीच्या शरीरात त्यांचं प्रजनन होत नाही जीवाणू विषाणूंचं. पण जेव्हा जिवंत लसीचे विषाणू आणि जीवाणू तुम्ही शरीरात टाकता, उदाहरण झालं ती गोवर, क्षयरोग, पोलिओ आणि 4थं रुबेला, तेव्हा हे शरीरातले गेले हे जिवंत विषाणू आणि जीवाणू हे काही शरीरात चूप बसत नाहीत, ते त्यांची प्रजनन करून करून त्यांची संख्या वाढत जाते. आणि संख्या वाढत गेल्यानंतर शरीरात जर का प्रतिरोध क्षमता कमी झाली तर हे जीवाणू, ज्याला ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन म्हणतात, ते गोवर तयार करतात किंवा रुबेला तयार करतात. म्हणजे आपण जे टाळण्यासाठी जे लस देतोय ती लसच मुळी रोग तयार करतायत. म्हणजे हे उलटं जे होतं आहे, म्हणजे आपण रोग होऊ नये म्हणून प्रयत्न करतो आणि तेच माध्यम रोग व्हायला निमित्त ठरतं. तेव्हा जिवंत लसीकरण असलेल्या लसींना माझा एक शास्त्रज्ञ म्हणून माझा विरोध आहे. अशा प्रकारे
सहज म्हणता येईल की भारतातला आरोग्य समस्यांचा प्राधान्यक्रम जर का लावला तर गोवर आणि रुबेला हे एकदम तळात आहेत. मग त्याच्यापेक्षा प्राधान्यक्रमात सगळ्यात वर असलेले म्हणजे बरेचसे असंसर्गिक रोग आहेत. त्यात अपघात असेल, कॅन्सर असेल आणि सांसर्गिक रोगामध्ये क्षयरोग असेल, मलेरिया असेल आणि जे पोषणाशी निगडीत रोग आहेत तो म्हणजे कुपोषण. या सगळ्यांचं जर का नियंत्रण झालं त्याच्यानंतर जे प्राधान्यक्रमात खाली आहेत त्याला घेणं हा निर्णय भारताच्या दृष्टीने आणि जनतेच्या दृष्टीने योग्य आहे असं मला वाटतं. अगदी सर, जसं तुम्ही सांगितलं की कुठेतरी लसींचे 2 प्रकार असतात. त्यातल्या काही लस ज्या अशा असतात ज्या स्वतः ज्या आजारासाठी प्रतिबंधक म्हणून वापरल्या जातात तोच आजार त्या पुढे निर्माण करतात. हे गोवर आणि रुबेला संदर्भात सांगितलं, पण अजूनही अशा काही लसेस असतील की ज्यामुळे गोवर आणि रुबेला जो प्रॉब्लेम होतो तोच त्या लसमध्ये होतो. अर्थात तुम्ही सांगितलं की विशिष्ट कारणांमुळे भारतात किंवा महाराष्ट्रात गोवर आणि रुबेलाची गरज नाही आहे एवढ्या पडत म्हणून तुम्ही कुठेतरी विरोध करताय. तर अशा आणखी काही लस आहेत का याच बरोबरीच्या? हा फार चांगला प्रश्न विचारला. एक सगळ्यात जी लस धोकादायक आहे तिचं नाव BCG. ही डाव्या दंडावर जन्मानंतरच्या पहिल्याच दिवशी दिली जाते आणि त्याचा एक तूर डाळी एवढा तिथं एक व्रण तयार होतो. या BCGचा जर का पूर्ण नाव ऐकलं तर तुम्हाला कळेल की मी म्हणतो त्याला काय आधार आहे. B म्हणजे बॅसिलस, C म्हणजे कामेट आणि G म्हणजे ग्युरिन. कामेट आणि ग्युरिन या 2 शास्त्रज्ञांनी एक जीवाणू विकसित केला बॅसिलस, त्याचं नाव BCG आहे. हे 1921 साली त्यांनी अशा भावनेतनं निर्माण केला तो जीवाणू की हा जीवाणू जेव्हा टोचला जाईल जिवंत जीवाणू तेव्हा तो क्षयरोग व्हायला प्रतिबंध करेल, टाळेल. हे त्यांनी 1921 साली चालू केलं. त्यांची भावना प्रामाणिक होती, ते अप्रामाणिक नव्हते. पण नंतरच्या काळात 1921 नंतर जेव्हा विविध देशात अभ्यास सुरू झाले तेव्हा असं जाणवलं की हा जो BCG नावाचा जीवाणू आहे तो BCG नावाचा क्षयरोग असलेला एक जीवाणू तो काही तासातच शरीरातल्या सगळ्या अवयवात तो पसरतो आणि 24 तासात एकदा तो द्विगुणित होता 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 त्याच्या शरीरात. त्याला BCG ही इंजेक्शन दिलं आहे. मी लक्षात घ्या, BCGला मी लस मानत नाही, मीच एकटा नाही. अमेरिकेतले जे पेडियाट्रिशियन आहेत ते सुद्धा BCGला इन्फेक्शन म्हणजे लागण म्हणतात, ते लस म्हणत नाहीत. आज अमेरिका देश त्यांच्या देशातल्या मुलांना BCG लस देत नाही आणि युरोपातले कित्येक देश देत नाहीत. फक्त भारतीय मूळ व्यक्ती जेव्हा अमेरिकेत जातात किंवा इंग्लंडमध्ये जातात तेव्हा त्यांच्या मुलांना BCG देण्याची एक प्रथा आहे, पण अमेरिकेत BCG देत नाहीत. ह्या BCG लसीमुळेच क्षयरोग होतो का हा माझा प्रश्न तुम्हाला चुकीचा वाटेल, पण मी शपथेवर सांगू इच्छितो की आत्ता जितके क्षयरुग्ण औषधं घेत आहेत वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या सगळ्या क्षयरुग्णांच्या डाव्या दंडावर तुम्ही जर का BCGचा खूण आहे का नाही पाहिली तर मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की 99% क्षयरुग्णांच्या खांद्यावर BCGची खूण दिसते. म्हणजे BCG आणि क्षय याचा संबंध 99% प्रमाणात खरा आहे का नाही याचा विचार आपण करावा. हेच जर का तुम्ही धनुर्वाताची लस घेतली आणि जर त्या माणसाला धनुर्वात झाला तर गावातला कोणी पालक सरपंच त्या धनुर्वाताच्या लसीवर बहिष्कार टाकेल की लस घेऊन जर का धनुर्वात होत असेल तर लस घेण्याचा उपयोग काय. पण मग BCGबद्दल मात्र ही भूमिका कोणीच घेत नाही. त्याचं कारण भारतातले सगळे नागरिक हे सरकारच्या प्रत्येक योजनेबद्दल आदर बाळगून असतात की सरकारी अधिकाऱ्यांनी फार शांत चित्ताने बुद्धी वापरून आपल्या हिताचे निर्णय वरचे अधिकारी घेत असतील असं त्यांना वाटत असल्याकारणाने ते कोणत्याही लसीकरणाला विरोध करत नाहीत. त्यात BCGच्या बद्दल तर बरंच काही सांगण्यासारखं आहे. BCG भारत जेव्हा स्वतंत्र झाला 1927 साली त्याच्यानंतर पहिले व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर जनरल जे होते माउंटबॅटन नंतरचे त्यांचं नाव होतं चक्रवर्ती राजगोपालाचारी, जे स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी प्रखरपणे BCG लसीकरण भारतात सुरू करू नका
म्हणून तेव्हाच्या ज्या आरोग्यमंत्री होत्या राजकुमार कंवर म्हणून, पहिल्या नेहरू सरकारमधील मंत्री आरोग्य, त्यानं विरोध केला की तुम्ही BCG देऊ नका, कारण BCG त्यांना माहीत होतं की हा क्षयरोग निर्माण करू शकतो. पण त्यांच्या विरोधाला न जुमानता जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावाखाली आपल्या केंद्र सरकारने BCGची लस द्यायला सुरुवात केली. पण त्याचबरोबर सरकारने BCG ही लस उपयुक्त आहे का नाही याचे लस अभ्यास हे दक्षिण भारतात घेतले आणि 1 नाही 2 नाही 3 लस अभ्यास झाले. पहिल्या लस अभ्यासाचं नाव होतं मदनपल्ले ट्रायल आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या लस अभ्यासाचं नाव होतं चेंगलपूर ट्रायल. ही नावं तिथल्या शहरांची नावं आहेत. त्या शहरात ते लस अभ्यास झाले. तिन्ही लस अभ्यासात असं दाखवून दिलं की BCG घेतलेल्यांच्यात क्षयरोग होण्याचं प्रमाण चांगलं मोठं आहे आणि BCG फारसं छातीच्या क्षयरोगापासून सुरक्षा देत नाही. हे त्या तिन्ही लस अभ्यासात सिद्ध झाल्यानंतर सुद्धा जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावाखाली अद्यापही ती BCGची लस दिली जाते. मी मात्र माझ्या 4ही नातवंडांना BCG लस म्हणणं चूक आहे, पण सरकार म्हणतं म्हणून मी म्हणतो दिलेली नाही. त्याचं कारण माझ्या 2 मुलांना BCG दिल्यानंतर सुद्धा, ज्यांचं आता वय 35 आणि 30 आहे, त्या 2 मुलांना BCG दिल्यानंतर सुद्धा पेडियाट्रिशियनच्या सल्ल्यामुळे मला क्षयरोधी औषधं द्यावी लागली होती. तेव्हा माझे डोळे उघडले होते की BCG हा क्षयरोग प्रतिबंध करत नाही. अगदी जसं तुम्ही सांगितलं की गोवर आणि रुबेलाच्या संदर्भात म्हटलं तर त्यांची गरज आहे, पण ती कुठेतरी अगदीच नकोशी एवढी आहे, खूप थोडीशी आहे. पण त्याचबरोबरीने जर अगदी त्यांनी उदाहरणासहित आपल्याला सांगितलं आणि त्या गोष्टीचा विचार केला तर आपल्या भारतात अशाही लस आहेत ज्या आपल्यासाठी घातक आहेत, ज्यांचा आपल्याला काही उपयोग नाही असं आपण म्हणू शकतो. हे 2 टप्पे या भागातले झाले. असं असताना देखील शासनाकडनं कमी महत्त्व असणाऱ्या लसला किंवा मोहिमांना खूप जास्त प्राधान्य दिलं जाते, आपण हे या माध्यमातून म्हणू शकतो कदाचित. मग असं असताना इतर ज्या आरोग्य मोहिमा आहेत, जसं तुम्ही मगाशीच उल्लेख केला की क्षयरोग असेल, कॅन्सर असेल किंवा सगळ्यात मोठा भारतातला प्रश्न आहे कुपोषण, ह्या सगळ्या गोष्टी असताना देखील या छोट्या छोट्या गोष्टींना शासनाकडनं मोहिमांना खूप मोठं महत्त्व दिलं जात आहे. मग असं असताना बाकीच्या ज्या आरोग्य मोहिमा आहेत त्याच्यावरती त्याचा काय परिणाम होतोय? आत्ताच मला वाचनात आलं आज सकाळी की महाराष्ट्रातल्या महिला बाल विकास खात्याने एक अस्मिता योजना नावाची योजना गेल्या वर्षी सुरू केली. ज्या योजनेमध्ये गावातल्या बचत गटातल्या महिला या गावातच ते सॅनिटरी नॅपकिन ज्याला म्हणतात ते सॅनिटरी नॅपकिन उत्पादन करून त्या गावातल्या ज्यांना पाळी येते अशा तरुण मुलींना 9वी 10वी कॉलेजमधल्या किंवा शेतमजूर महिला असतील सगळ्यांना ज्यांना पाळीच्या काळात त्या सुरक्षित नॅपकिन त्यांनी वापरावेत म्हणून ती योजना चालू केली. त्या योजनेच्या 5-7 महिने होतात न होतात तेव्हाच ही लस आणि गोवर आणि रुबेला लसीकरण योजना चालू झाल्या कारणाने आपल्या भारतामध्ये सगळ्या आरोग्य योजनांना तेच कर्मचारी वापरले जातात. म्हणजे त्याच अंगणवाडी सेविका, त्याच आशा वर्कर, तेच आरोग्य कर्मचारी, तेच वैद्यकीय अधिकारी सगळ्या योजनांना वापरले जातात. स्वाभाविकपणे जी अस्मिता योजना आहे त्या अस्मिता योजनेवर फार मोठी टीका आज एक मराठी वर्तमानपत्रावर मला वाचायला मिळाली. तेव्हा मला असं जाणवलं या अस्मिता योजनेला जी सलग 4-5 वर्ष सगळ्या आरोग्य यंत्रणेने त्याच्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं ते करण्याची त्यांना संधी हिसकावून त्यांना घेऊन या गोवर आणि रुबेला लसीकरणात त्या सगळ्या शक्तीला गुंतवल्या कारणाने त्या मोहिमेला थोडी खीळ पडली. त्या मोहिमेकडे मोठं दुर्लक्ष होऊन त्या खात्याला आणि त्या कार्यकर्त्यांना आत्ता वर्तमानपत्राकडनं त्यांच्यावर हल्ले होत आहेत की या अस्मिता योजने गाव पातळीपर्यंत पोचलेले नाही, कित्येक मुलींना ते मिळत नाही आहेत वगैरे वगैरे. याचं खरं कारण की ही अनावश्यक लसीकरण कार्यक्रम या आवश्यक असलेल्या अस्मिता योजनेच्या आड येते. हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून या मोहिमेला या अजून एका कारणाने ही मोहीम त्वरित राबवावी असं मी सरकारला विनंती करू इच्छितो. पण सरकारला जर का विनंती करण्यासोबत मी सगळ्या पालक मंडळींना सांगेन की सरकारला जर का जाणवेल की इथं मोहिमेला प्रतिसाद मिळत नाही आहे मग सरकार आपोआप
मान तुकवून ही अनावश्यक असलेली मोफत रुबेला आणि गोवर लसीकरण थांबवून जी खरीच आवश्यक अस्मिता योजना आहे, जी गेल्या 100 वर्षात कधीच अशी क्रांतिकारी योजना सॅनिटरी पॅडची, जी आज महाराष्ट्र शासनाच्या ॲम्बिशियस महत्त्वाकांक्षी योजना जी आज थोडी मागे पडलेली आहे, ती योजना जर का धावू लागली तर महिलांच्या तरुण मुलींच्या आरोग्यात फार मोठी क्रांतिकारी बदल घडून प्रजनन रोगांचं प्रमाण एकदम कमी होऊन जाईल. ही मला विनंती सगळ्या जनतेच्या पालकांची करायची आहे की अस्मिता योजनेला हिरवा झेंडा मिळावा आणि लाल झेंडा या रुबेला आणि गोवर लसीकरणाला मिळाला तर मग आपल्या अस्मिता योजनेची गाडी ही वेगात पळून त्याचा लाभ महाराष्ट्रातल्या 10 ते 20% तरुण आणि रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये म्हणजे प्रजननक्षम वयोगटातल्या महिलांना मिळू शकेल. ही माझी कळकळीची विनंती सगळ्या नागरिकांना आणि सरकारला आहे. अगदी खूप छान विषय या माध्यमातून सरांनी पुढे आणला की कुठेतरी तुम्ही असं म्हणताय की ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्यांना आपल्याकडनं खूप जास्त प्रोत्साहन दिलं जाते, पण खरंच आपल्या दृष्टीनं ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ज्या खरंच झाल्या पाहिजेत त्यांना कुठेतरी मागे ढकललं जाते किंवा त्या चुकून ह्या सगळ्या घटनेमध्ये मागे पडत आहेत. हे जसं तुम्ही सांगितलं की अस्मिता योजनेबद्दल तुम्ही सांगितलं की जी खरंच खूप महत्त्वाची आणि अगदी आपण तिला खूप उच्च मोहीम म्हणू शकतो अशी मागे पडली आहे गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेमुळे. तर कुठेतरी तुम्ही हे सुचवू इच्छित आहे का की शासनानं योग्य तो निर्णय घेऊन योग्य त्या गोष्टीला महत्त्व देऊन मनुष्यबळ कोणतं, किती आणि कुठे द्यावं याचं बायफर्गेशन करणं आजच्या परिस्थितीला खूप गरजेचं आहे, हे सुचवू इच्छिता का तुम्ही या माध्यमातून? खरं म्हणजे वकील मंडळींना मी सांगेन की यात एक जनहित याचिका त्यांनी टाकावी की सरकारला गोवर आणि रुबेला या 2 आजारांचं ज्याला बर्डन ऑफ डिजीज म्हणतात, म्हणजे किती माणसं मरतात, किती अपंग होतात आणि कितीची मनुष्यवर्ष वाया जातात यांचा हिशोब सरकारकडे असेल तो द्यावा आणि प्राधान्यक्रमात त्याचा नंबर कितवा लागतो हा जनहित याचिका टाकून कोर्टातर्फे त्या आरोग्य खात्यांना विचारलं जावं आणि मग ही मोहीम कितपत राबवणं ही समर्थन होऊ शकतं हे तारतम्य सरकारने वापरावं हे मला विचारावं असं वाटतं. पण एक सामाजिक आरोग्य विषयातला तज्ज्ञ म्हणून मी एवढंच करू शकतो की या योजनेमधले जे खाचाखोचा आहेत, जे त्यातले कमकुवतपण आहेत तेवढं मी पुढे आणू शकतो. पुढचं काम हे वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे न्यावं. त्यात ग्राहक पंचायतीसारख्या एका राष्ट्रव्यापी संघटनेनी त्यांची जी शक्ती आहे ती शक्ती या कामी वापरली तर मला फार आनंद होईल. अगदी जसं तुम्ही हे सांगितलं की एक शासनाला किंवा ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून पण तुम्ही एक वेगळं आवाहन या माध्यमातून केलं आणि ते खरंच खूप गरजेचं आहे असं आपल्या विश्लेषणांवरून इथे पुढे येत आहे. पण हे सगळं असताना या मोहिमेबद्दल कुठेतरी तुम्ही विरोध दर्शवला, पण विरोध दर्शवत असताना त्याच्यामागील अचूक कारणं किंवा एक सायंटिफिकल रिझन्ससुद्धा तुम्ही या ठिकाणी मांडले आणि त्या दृष्टीनं आपण पुढे चाललो आहे. मग हे सगळं असताना आपण एक अभ्यासक म्हणून या दृष्टीनं अभ्यासक म्हणून या मोहिमेत काय बदल करावेत असा सल्ला द्याल? या मोहिमेत जी UIP म्हणजे सार्वत्रिक लसीकरण योजना गेले 30 वर्ष 78 साली सुरू झालं, EPI नावाची योजना ती चालू आहे. ती योजना तशीच चालू ठेवावी, निर्मूलनाच्या मागे लागू नये. कारण की निर्मूलनामध्ये नेहमी असं होतं, इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न. म्हणजे तुम्ही 30 मार्क 100पैकी मिळत असाल तर तुम्हाला 80 मार्क मिळवायला फार कष्ट पडत नाही, पण 80चे 100 करायला तुम्हाला फार कष्ट पडतात, 20 मार्क अजून वाढवायला. तसं निर्मूलन हे फार कष्टदायक असतं आणि ते अनावश्यक असेल तर समाजाचा आणि मायासारख्यांचा पाठिंबाही नाही मिळत. मी जरी लोकांना पटवून देण्यात कितपत यशस्वी झालो आहे मला माहीत नाही, पण लोकांना नक्कीच कन्फ्यूज करण्यात तरी मी यशस्वी झालो आहे. आणि त्यामुळे निर्मूलनाच्या मागे न लागता गोवरचं नियंत्रणाचं जी लसीकरणाची कार्यक्रम चालू आहे तो कार्यक्रमाला माझा अजिबात विरोध नाही आहे. नियंत्रण व्हायला पाहिजे, पण लसीकरणाचं उच्च उद्देश हे धोकादायक असतं की त्यात सगळ्या इतर कार्यक्रमांना बंद केल्याशिवाय आपण निर्मूलनाचं जे काही कार्यक्रम आहे तो राबवू शकत नाही. यश येणं का न येणं हा पुढचा विषय झाला, पण राबवण्यातच इतर कार्यक्रम वर वाईट परिणाम झाल्या कारणाने इतर रोग इतके मोठ्या प्रमाणात वाढतात की त्याची तुलनासुद्धा करता येत नाही. त्यामुळे UIP जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम तेवढा राबवावा, निर्मूलनाचा उद्देश सोडून द्यावं आणि रुबेलाचा बिलकुलच टोटल अनावश्यक कार्यक्रम असल्याकारणाने तो पूर्णपणे थांबवावा. त्याच्यावरचा वाचलेला निधी
हा इतर आवश्यक कार्यक्रमांना जेव्हा आम्ही सुचवतो की या क्षयरोग कार्यक्रमात हा विषय घाला, तेव्हा सरकार नेहमी निधीचा बागुलबुवा उभं करतं। मीच एक सांगू इच्छितो की भारतातला क्षयरोग निर्मूलन न होण्याचं, 65 वर्षात क्षयरोग नियंत्रण न होण्याचं एकमेव कारण आहे की भारतातल्या गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या या सगळ्यांना क्षयरोग होतो आणि तो क्षयरोग त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेला आहे आणि त्या क्षयरोगाचे जे जीवाणू आहेत ते जीवाणू मानवी क्षयरोगाला कारणीभूत आहेत, हे भारतातल्या 4-5 अभ्यासात सिद्ध झालेला आहे। तो हा जो वाचलेला पैसा आहे रुबेला लसीकरणाचा, तो जर का पशु क्षयरोग नियंत्रण आणि निदानावर खर्च झाला, जसं आपण मलेरियाच्या नियंत्रणासाठी डासांना मारतो तेव्हा आपण म्हणत नाही की डासांचा आणि मलेरियाचा काय संबंध, तसंच पशु क्षयरोगाचा आणि मानवी क्षयरोगाचा इतका घनिष्ठ संबंध असताना ते पशुपालन विभागाचं काम आहे असं त्यांच्याकडे तो विषय न ढकलता आरोग्य विभागाने आपल्या मानवी क्षयरोग कमी होण्यासाठी किंवा नियंत्रणात येण्यासाठी पशुक्षयरोग नियंत्रणावर हा सगळा वाचलेला निधी वापरावा, आपले मनुष्यबळ वापरावं, एवढीच मला नम्र विनंती आपल्या आरोग्य मंत्र्यांना मी करू इच्छितो। आणि त्यासोबत पशुपालन खात्याने पण पशुक्षयरोग जर का निर्मूलन केलं तर आपल्या भारतातल्या गायी दुप्पट दूध द्यायला लागतील, आपला भाकडपणा सगळा दूर होऊन जाईल। हे 100% यशस्वी प्रयोग जे इंग्लंड अमेरिकेमध्ये झाले, ब्राझीलमध्ये झाले, ब्राझीलमध्ये गायी ज्या भारताच्या गायींच्या दसपट दूध देतात त्याला एकमेव कारण ब्राझीलमध्ये पशुक्षयाचं मोठ्या प्रमाणावर नियंत्रण करण्यात आलेलं आहे। अगदी म्हणजे तुम्ही कुठेतरी एक छान आणि महत्त्वाची गोष्ट सांगून प्रत्येकाला या ठिकाणी विचार करायला भाग पाडले आणि अर्थातच हा संदेश सर्वांपर्यंत जाऊन लोक त्याच्यावर नक्की विचार करतील, कारण कुठेतरी आपल्यावरती होणारे आजार नियंत्रित करण्यासाठी या गोष्टींचा विचार करणं आपल्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे। ही गोष्ट, ही बाब प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे आणि प्रत्येकाने विचारही केला पाहिजे। आपण हे सगळं बोलत असताना आपण रुबेला आणि गोवरचं महत्त्व जाणून घेतलं, या मोहिमेची खरंच किती गरज आहे का हेही जाणून घेतलं, त्याचबरोबर इतर योजना, इतर मोहिमा, त्यांच्यावर होणारा परिणाम, त्याचबरोबर मनुष्यबळावर होणारा परिणाम किंवा मनुष्यावर त्याचा होणारा परिणाम, या सगळ्याच गोष्टी आपण संघटितपणे सर जाणून घेतलेल्या आहे। अगदी शेवटच्या टप्प्याकडे वळत मी असा विचारेल की जसं मगाशी तुम्ही विचार केला की गोवर आणि रुबेलापेक्षाही खूप मोठ्या समस्या, आरोग्यविषयक समस्या आपल्या भारतात आहेत, असं असताना आत्ता सध्या भारताला कोणकोणत्या मोहिमेंची खरंच गरज आहे आणि ज्याच्याकडे मुळात दुर्लक्ष होतंय? पशुक्षयरोग नियंत्रण ही सगळ्यात पहिली समस्या आहे, कारण की असं पाहण्यात आलेलं आहे की एड्सचे जे रुग्ण असतात त्यांच्यातले जवळजवळ 80% रुग्ण क्षयरोगाने मरतात, कारण की एड्सला क्षयरोग हा ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन आहे। त्यामुळे तुम्हाला जर का एड्सचं होणारे मृत्यू जर का कमी करायचे असतील तर क्षयरोगाचं नियंत्रण झालं जे अमेरिकेत झालं आहे। म्हणून भारताच्या तुलनेने अमेरिकेतील जो एड्सचा जो रुग्ण आहे त्याचं आयुष्यमान 20-20 वर्ष आहे आणि भारतात मात्र तेच 2 वर्ष आहे, कारण की एड्सचं लागण झाली की भारतातला जो क्षयरोगी सक्रिय नाही आहे, ज्याचा जीवाणू सक्रिय नाही आहे, तो जीवाणू सक्रिय होऊन लगेच त्याला क्षयरोग होतो आणि तो क्षयरोगाने मरतो। तो एड्सनी मरत नाही, पण एड्स हे जणू काय गवताच्या पेंडीवर ठिणगीचं काम करतं। त्यामुळे जर का गवताची पेंडीच काढून घेतली म्हणजे क्षयरोग निर्मूलन झालं, नियंत्रण झालं की HIV जरी लागण झाली तरी त्याचं आयुष्यमान हे 15-20 वर्ष लांब होऊ शकेल। त्यामुळे एका पशुक्षयरोग नियंत्रणात 2 फायदे होणार आहेत, मानवी क्षयरोग कमी होणार आणि एड्सनी होणारे मृत्यू हे पण कमी होणार आहेत। आणि ह्याच्या जोडीला दुसरा महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे कुपोषण, आणि कुपोषण हा फारच मोठा विषय आहे। पण या कुपोषणामध्ये जो क्षयरोगाची जी बाधा आहे ते आणि कुपोषण याला विशेष सायकल म्हणतात, म्हणजे दुष्टचक्र आहे। इन्फेक्शन आणि मालन्यूट्रिशन हे विशेष सायकल आहे, म्हणजे इन्फेक्शनमुळे मालन्यूट्रिशन होतं, मालन्यूट्रिशन झाली की भूक लागत नाही, म्हणून तो समोर अन्न जरी असेल अंगणवाडीने दिलेलं तरी त्याला भूक न लागत असल्याने तो खात, नवीन अजून रोग जीवाणू त्या शरीरात आरामात प्रवेश करतात। तर हे जर दुष्टचक्र भेदायचं असेल तर पहिल्यांदा पशुक्षयरोग नियंत्रण केलं की मानवी क्षयरोग नियंत्रण होईल, कुपोषण कमी होईल आणि एड्सच्यामुळे होणारे मृत्यू आणि त्याचं जे गांभीर्य आहे
ते आपोआप कमी होऊन जाईल. तर प्राथमिकता आपल्याला पशुक्षय रोग नियंत्रणावर द्यावी अशी मला आरोग्य खात्याला विनंती आहे. अगदीच म्हणजे महत्त्वाच्या विषयानं तुम्ही या ठिकाणी हात घातला. परंतु एक पालकांचा शंका निरसन म्हणून, कारण मोठ्या प्रमाणात गोवर आणि रुबेलाचं लसीकरण होत असताना अनेक मुलांना या ठिकाणी त्याचे काही साईड इफेक्ट्स जाणवले. पुरळ येणं असेल, उलटं येणं असेल, ताप येणं असेल किंवा इतर काही गोष्टी बदलून अगदी त्या अर्ध्या ते 1 तासात मुलांना जाणवलं. ह्याबद्दल पालकांना तुम्ही काय आवाहन कराल? एक लक्षात घ्या, ही जी लस असते ही जिवंत लस असते. त्यामुळे गोवरचा जो जिवंत विषाणू आहे तो शरीरात टोचला जातो. गोवरच्या आजारात लस न देता झालेला जो आजार असतो त्याच्यात सुद्धा ताप आणि पुरळ येत असते. त्यामुळे हा एक प्रकारची लुटपुटीचा गोवर आहे. गोवरची इंजेक्शन दिल्यानंतरचं तर त्याची काळजी करण्यासारखं काही नाही आहे, कारण ती लहान प्रमाणातला गोवरच आहे. आणि ही सिद्धांत सगळ्या जिवंत लसींबद्दल असतं की मोठ्या प्रमाणातला आजार होण्यापेक्षा लहान प्रमाणातला आजार निर्माण करण्याचं कामच या जिवंत लसी करत असतात. त्यामुळे मी आणि माझा भर अजिबात त्याच्या ज्या साईड इफेक्ट्स आहेत, ॲडव्हर्स इफेक्ट्स आहेत, त्याच्याबद्दल मी फारसं टीका केलेली नाही, कारण की मी एक शास्त्रीय दृष्टिकोनातनं विषय मांडणारा आहे. सामान्य ची पॉप्युलरिटीसाठी लोक घाबरले आहेत का, हो बघा त्यांनी असं होतं, असं मी अजिबात म्हणत नाही आहे. शास्त्रीयदृष्ट्या जिवंत लस दिली की ते आजार त्यात थोड्या प्रमाणात का होईना होतात. आणि म्हणूनच ह्या आजारांच्या साध्या लक्षणांकडे दुर्लक्ष करावं, पण नियंत्रणाकडे हे करावं, निर्मूलनाचा विचार सोडून द्यावा, ही माझी परत विनंती आहे महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला. अगदीच ह्या आरोग्यविषयक चर्चेत किंवा आरोग्यविषयक विशेष मुलाखतीत सध्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर असलेला गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम हा विषय आपण या ठिकाणी मांडला. या विषयात आपण गोवर आणि रुबेला यांचा मूळ अर्थ काय, भारतातलं त्याचं अस्तित्व काय, लसीकरणाची गरज किती, ती आहे की नाही, यापर्यंत सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि त्याचबरोबर त्या संबंधित अनेक गोष्टींची चर्चा केली. एवढंच नाही तर सध्या भारतात कोणत्या गोष्टींना महत्त्व देणं गरजेचं आहे हे देखील या माध्यमातून आपण पाहिलं. त्याचबरोबर सरांनी पालकांसह राज्य शासन आणि केंद्र शासनाला देखील एक विशेष आवाहन केलं आहे, जे कुठेतरी आपल्या भविष्यासाठी किंवा भवितव्यासाठी खूप उपयोगी आहे. अर्थातच या सगळ्याचा विचार करणं आपण सगळ्यांनीच गरजेचं आहे, कारण आपण आपल्या आरोग्यासाठी ज्या गोष्टी करतो त्या खरंच आरोग्यासाठी उपयुक्त आहेत का याचा अभ्यास करूनच पुढे त्या गोष्टी केल्या जाव्यात, हे तात्पर्य किंवा हे गहितार्थ या ठिकाणी या मुलाखतीतून निघतोय. आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करायचा आणि त्या दृष्टीने आपली पावलं उचलायची, हेच शिवनेर प्राईमच्या वतीनं आपल्या सर्वांना एक छोटंसं आवाहन आहे. अशाच अनेक विविध आरोग्यविषयक मुलाखती आपण यापुढेही पाहणार आहोत, त्या माध्यमातून भेटणार आहोत आणि जनजागृतीही करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.